सरकारी काम आणि 6 महिने थांब या कार्यपद्धतीचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून चिरीमिरी दिल्याशिवाय अथवा वजन ठेवल्याशिवाय शासकीय यंत्रणा हलत नाही अशी जनतेची धारणा झाली आहे। जनतेची ही धारणा बदलण्यासाठी किंबहुना लोकाभिमुख पारदर्शक कारभारासाठी चिरीमिरीची अपेक्षा न करता पगारात भागवा असा घरचा आहेर महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघानं दिला आहे। राज्यभर हे अभियान अंगीकारून नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प महासंघानं सोडल्याची माहिती शुक्रवारी महासंघाचे सल्लागार गदी कुलथे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे जिल्हा समन्वय समिती आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या निमित्तानं पगारात भागवा संकल्प कार्यसंस्कृतीचा ध्यास राज्याच्या विकासाचा या राज्यस्तरीय अभियानाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते घडीपुस्तिकेच्या प्रकाशनानं करण्यात आलं। या बैठकीला महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई तसंच राज्यस्तरीय पदाधिकारी आणि ठाणे समन्वय समितीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर संदीप माने आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कुलथे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांसाठी पगारामध्ये भागवा हे महासंघाचे थोडे बोचरे अभियान असल्याचं सांगितलं। काही अधिकारी खरंच पगारात भागवत नाहीत असं होता कामा नये। तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पगार मिळतो, तेव्हा त्यांच्या प्रश्नांसाठी जर तुम्ही अपेक्षा बाळगली तर शासनाची प्रतिमा खराब होते। त्यामुळेच महासंघानं राज्यभर पगारात भागवा अभियान राबवत असल्याचं कुलथे यांनी सांगितलं। तसंच चिरीमिरी घेताना सापडला तर कुणालाही पाठीशी घालणार नाही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी या मताचे असल्याची पुष्टीही कुलथे यांनी जोडली।